श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आपण नेहमी म्हणतो की माझा भाग्य उदय कधी होणार, कधी माझं नशीब चमकणार, कधी माझं भाग्य फळफळणार। तर हे भाग्य उदय का होत नाहीये किंवा कधी होणार, ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। मी नेहमी म्हणते की कष्टाला पर्याय नाहीये, कष्ट हे आपल्याला केलेच पाहिजे, पण 1% देवाची साथ, नशिबाची साथ ही आपल्याला पाहिजेच असते। 99% जरी आपण कष्ट करत असलो तरी 1% आपल्याला लागतोच। आणि भाग्य उदय होण्यासाठी हा एक छोटासा उपाय तुम्ही नक्की करा, आणि खूप छोटासा उपाय आहे। याच्यामुळे आपला भाग्य उदय नक्की होईल। त्याला भाग्य उदय होण्यासाठी ज्या नवीन नवीन संधी आहेत त्या आपल्याला भेटतील। भाग्य उदय म्हणजे काय की आपली आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे, घरातील वातावरण हे शुद्ध आनंदी राहिलं पाहिजे, माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये सदैव राहिला पाहिजे, किंवा आपण जे काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला सफलता भेटली पाहिजे। तर करायचं काय आहे, तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये जसं मी सांगते की सॅलरी किंवा पगार झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे, त्याच पद्धतीने ज्या दिवशी तुमचा पगार होईल, तुमच्याकडे पैसे असतील, प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला आपल्या घराजवळील असलेल्या गोशाळा, प्रत्येक ठिकाणी गोशाळा असते, नसेल तर ती गोशाळा कुठे आहे ती शोधा। 2-3 गायी असतील असं एक ठिकाण शोधा, आणि प्रत्येक महिन्यामध्ये तिथे जाऊन त्या गायींसाठी काही ना काही तुम्ही दान करा। म्हणजेच तुम्हाला त्या गोमातेचा आशीर्वाद लाभेल आणि तुमचं भाग्य उदय होईल। त्याचबरोबर दुसरी गोष्ट काय करायची आहे, जर तुम्हाला गोशाळा भेटत नाहीये तर काय करायचं, गुरुवार आणि शनिवार, प्रत्येक गुरुवारी किंवा शनिवारी केलं तर उत्तमच आहे। 2 ते 3 बटाटे किंवा तुम्हाला जेवढे जमतील तेवढे बटाटे त्या गोमाताला तुम्हाला खायला द्यायचे आहेत। खूप छोटासा उपाय आहे, पण याचा बेनिफिट मात्र 100% होतो। आपण बघतच असतो की आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पुष्कळशी लोक त्या गोमातेला काही ना काही खायला देत असतात। गोमातेमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो असे आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे। तर आपला भाग्य उदय जर तुम्हाला करायचा असेल तर गोमाताची सेवा नक्की करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तुमच्या कमेंटमुळेच मला खूप सारी प्रेरणा आणि उत्स्फूर्तता भेटते व्हिडिओ बनवण्यासाठी। तर कमेंट मात्र नक्की करत राहा की तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे की नाही, आणि कमेंटमध्ये अजून एक लिहा, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।